रामकृष्ण हरी भावांनो, मी चाललो होतो वावरातून घरी. तिथं भेटले आम्हाला हे गोलू शेठ. घरी आल्यावर भूक लागली होती, पण आईनं स्वयंपाक बनवला नाही. त्यामुळे मग आईला थोडी मदत केली. मला खायची होती उसळ, तर मी दिला आईला कांदा कापून. कांदा कापताना खूप रडू येत होता, पण काय करावं. मग उसळ तर खायचीच होती. मग भिजवली उसळ आणि टाकली आईनी ताव्यावर. एकदम झकास अशी उसळ बनवून टाकली पोटात आणि निघलो वावरामध्ये. वावरामध्ये खूप सारी पळाटी उपटेली होती. ती मग जमा करून धुऱ्यावर ती टाकायची होती. मग मी आणि पप्पा लागलो आपली पळाटी जमा करताना. खूप अवघड जात होतं. मग पप्पा म्हणाले, आम्ही जमा करून देतो, तू भारे नेऊन टाक. पळाटी उचलून उचलून खूप कटाळा आला. मग काय एकट्याने सगळी पळाटी मानावर आणली आणि धुऱ्यावर नेऊन टाकली. आणि मग करायचं होतं आम्हाला वावर नीट. पळाटी उठून झाल्यात. मग सर्व नळ्या जमा करायच्या होत्या. तर पप्पा आणि आमच्या सकारामनी लावली होती शर्यत की सर्वात आधी कोण करते. पण सकारामने एकदम हळू करत होता आणि पप्पाच्या दोन ठिंबक नळ्या जमा केल्या. पण सकारामची एकच झाली होती आणि माझं तर दुसरंच चालू होतं. मी आपला एकटाच जमा करत होतो. जमा करून झाल्यावर त्या नळ्या खाली ठेवता येत नाही.